नमस्कार. आजकाल सगळीकडे एकच चर्चा आहे, एआय. तर आज आपण याच एआयच्या जगात शिरणार आहोत आणि बघणार आहोत की हे आपल्या नोकऱ्यांसाठी खरंच एक धोका आहे की मग एक जबरदस्त संधी. चला तर मग थेट त्याच प्रश्नावर येऊया, जो आजकाल प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक चर्चेत ऐकू येतो की काय एआय आपल्या सगळ्यांच्या नोकऱ्या घेणार आहे. आणि ही काही साधीसुधी चर्चा नाहीये. नाही, ही एक अशी भीती आहे जी जगभरातल्या लाखो लोकांच्या मनात घर करून बसलीय आणि त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल, त्यांच्या करिअरबद्दल विचार करायला भाग पाडतीये. पण एक मिनिट थांबा, कारण ह्या भीतीपलीकडे ना एक वेगळंच आणि खरं सांगायचं तर खूप सकारात्मक असं सत्य दडलेलं आहे आणि तेच आपण आज समजून घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे लक्षात घ्या की एआय आपला शत्रू नाहीये. उलट तो आपला एक शक्तिशाली पार्टनर आहे, जो आपल्याला कमजोर नाही तर अधिक सक्षम, अधिक ताकदवान बनवण्यासाठी आलाय. पण मग तो मदत कशी करतो, म्हणजे नक्की काय करतो? विचार करा, एआय आपल्या कामातला जो काही संकोच असतो ना, तो काढून टाकतो, अकार्यक्षमता कमी करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो वेळ वाया जातो ना, तो वाचवतो. म्हणजे मग आपण आपलं लक्ष खरंच महत्त्वाच्या कामांवर लावू शकतो. ठीक आहे, पण मग जर एआय एवढं सगळं करणार असेल तर मग आपलं महत्त्व काय राहिलं? आणि इथेच तो खरा फरक समोर येतो, मानव आणि मशीन यांच्यातला, जो कधीच पुसला जाऊ शकत नाही. सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी, आपला कित्येक वर्षांचा अनुभव आणि एकमेकांशी आपण जे संबंध जोडतो, हे असे मानवी गुण आहेत ज्यांची जागा जगातलं कोणतंही तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी कधीच घेऊ शकणार नाही, कधीच नाही. हा फरक अगदी सोपा आहे बघा. मशीन आपल्याला काय देतं? माहिती, बरोबर. पण त्या माहितीला अर्थ देणारी दृष्टी किंवा विजन हे तर आपल्याकडेच असतं. मशीनकडे प्रचंड वेग असतो, पण काय बरोबर आणि काय चूक हे ठरवणारी मूल्य आणि निर्णय क्षमता ही फक्त माणसातच असते. मशीन चालतं डेटावर, पण आपण चालतो अंतर्ज्ञानावर, म्हणजे इंट्युशन, ज्याने आपण डेटाच्याही पलीकडचं पाहू शकतो. म्हणूनच बघा, मोठे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी फक्त डेटा पुरत नाही. त्यासाठी लागतो अनुभव, लागतं अंतर्ज्ञान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जबाबदारीची जाणीव. आणि हे गुण फक्त आणि फक्त माणसातच असू शकतात. आणि बरोबर याच फरकामुळे एक नवीन आणि जबरदस्त भागीदारी जन्माला येते. या भागीदारीमध्ये एआय आपला प्रतिस्पर्धी नसतो, तर तो बनतो आपला एक इंटेलिजंट असिस्टंट, एक बुद्धिमान सहाय्यक. जरा विचार करून बघा, एआय आपल्यासाठी सगळी माहिती गोळा करेल, तिचं पटापट विश्लेषण करेल आणि वेगवेगळे पर्याय आपल्यासमोर ठेवेल. पण त्यातून कुठला पर्याय निवडायचा हा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय मात्र पूर्णपणे आपलाच असेल. कारण सोपं आहे, व्यवसायाला एक दिशा देणं, आपल्या टीमचं नेतृत्व करणं आणि ग्राहकांशी एक विश्वासाचं नातं तयार करणं, ही अशी कामं आहेत ना जी नेहमीच, आणि मी पुन्हा सांगतो, नेहमीच माणसांच्याच हातात राहतील. आणि ज्या क्षणी हे आपल्या लक्षात येतं ना, त्याच क्षणी आपला दृष्टिकोनच बदलून जातो. मग आपण एआयकडे एक धोका म्हणून नाही, तर एक प्रचंड मोठी संधी म्हणून बघायला लागतो. त्यामुळे खरा प्रश्न हा नाहीये की एआय आपली जागा घेईल का, नाही. खरा प्रश्न हा आहे की आपण एआयचा योग्य वापर करणार का, म्हणजे सगळा कंट्रोल आपल्याच हातात आहे. आणि ही निवड किती महत्त्वाची ठरणार आहे हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय बघा. जे लोक, ज्या कंपन्या एआयला एक पार्टनर म्हणून स्वीकारतील, त्यांच्या प्रगतीचा वेग प्रचंड वाढणार आहे. पण जे लोक त्याला फक्त एक धोका मानून त्यापासून दूर पळतील, ते या स्पर्धेत खूप खूप मागे पडतील. फरक अगदी स्पष्ट आहे आणि निवड पुन्हा एकदा आपल्याच हातात आहे. म्हणून शेवटी एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा, निर्णयकर्ता आपण आहोत आणि एआय हा आपला बुद्धिमान सहाय्यक आहे. गाडीचे स्टिअरिंग आपल्या हातात आहे, एआय फक्त एक पॉवरफुल इंजिन आहे. आता हा प्रवास कुठे आणि कसा करायचा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे.